एक छान स्टोरी याच्यामध्ये आपण बघू का? द पॉवर ऑफ प्रेयर किती, प्रेयरने किती इम्पॉर्टंट आणि आपल्याला आपण किती अम, खूप माणसं नॉर्मली चुकतात. आपण नॉर्मली खूप वेळा आपल्या ग्रॅस्प करायला चुकतो. सवलनूत पेशन्स असेल तर सगळ्यात मोठी गिफ्ट आहे ती. पेशन्स याला सवलनूत असतं, धीर असतं, धीर. त्याच्यानी थोड्या दिवसांनी थोड्या वर्षांनी पण तो दिसतात गोष्टी, आणि त्याच मोमेंटला आपल्याला कळत नाही का काय चांगलं आहे काय वाईट आहे. आणि तसे खूप एक्झाम्पल्स आहेत तोरामध्ये पण. त्याच्यामध्ये आपण बघतो का एम, थोडीशी अजून ए, त्यांनी थोडासा सवलूनच असतं तर आदाम आणि खवानी फ्रूट नंतर खाल्ला असता शब्बातला, आणि त्याच्याने एवढे मोठे प्रॉब्लेम नसते झाले. पण मेन म्हणजे सवलून होतात खूप गोष्टींमध्ये. पूर्ण तोरामध्ये पण आपण बघतो का जास्त खूप गोष्टी अशा घडल्या ज्याच्यामुळे पेशन्स नव्हता म्हणून. अम, तर सवलूनच नसेल तर खूप प्रॉब्लेम होता. पेशन्स नसेल तर प्रॉब्लेम होता, आणि म्हणून अम, खूप गोष्टींमध्ये सवलूनच लागतं. म्हणून आधीच्या माणसांमध्ये जो पेशन्स होता, जे आजकालच्या जनरेशनमध्ये थोडासा कमी आहे. आणि म्हणून मग चुका होतात जास्त, असं मला तरी वाटते. खूप गोष्टींमध्ये फास्ट जनरेशन आहे, सगळ्यांना रिझल्ट लगेच पाहिजेत, लगेच माहीत पाहिजे सगळ्या गोष्टी, सगळ्या शॉर्टकट पाहिजे, फास्ट पाहिजे, सगळे लगेच त्या मोमेंटला पाहिजेत गोष्टी. त्याच्याने डिफिकल्ट होतं लाईफमध्ये पण, प्रत्येक क्षणामध्ये पण, प्रत्येक वेळेला. कारण समोरच्या माणसाला पण टाईम लागतं चेंज व्हायला. मे बी थोडे दिवस लागतात, थोडे महिने लागतात, थोडे वर्ष लागतात. आणि प्रत्येक गुण चेंज करायला माणसामध्ये टाईम लागतो. आणि समोरच्या माणसामध्ये पेशन्स नसेल तर मग तो अंडरस्टँड नाही करू शकत, त्याला नाही समजत. आणि मग रिलेशन्समध्ये प्रॉब्लेम होतात, एवढे चांगले रिलेशन्स नसतात. कारण समोरच्याला पेशन्स नाही आहे अंडरस्टँड करायला दुसऱ्याला. हे पण आदम रिशोने आपल्याला शिकवलं का, जेव्हा हवाच्या हातून चूक होते एवढी मोठी, तरी सुद्धा चूक झाल्यानंतर पण अम, तो तिला काय बोलतो, तिचं नाव ठेवतो. काय नाव ठेवतो? खावा. बिकॉज का? कारण शी इज गिविंग लाईफ टू द एव्हरीबडी. लाईफ, तिने सगळ्यांना लाईफ दिली म्हणून. लाईफ दिली, पण आपल्याला माहिती आहे का तिने देत आणली जगामध्ये. पण तिने देताना नाही, शी एम शेलकोल, जी शी इज द मदर ऑफ एव्हरीबडी, सगळ्यांची इमा आहे म्हणून. तर त्यांनी चांगली गोष्ट बघितली आणि त्याच्यावर नाव दिलं तिला. पण अं, तिने उलट नाही दिलं, तिने कर्स नाही केला का, उलट नाही बोलला तिला. वर त्याची हातून पण चूक झाली ते आपल्याला माहित आहे. पण त्यांनी जेव्हा बोलताना तिला तिला चांगल्या गोष्टीमध्ये बघितल्या, आणि चांगल्या ए, ए, चांगली गोष्ट बघितली तिच्यामध्ये, आणि तसं तिला नाव ठेवलं. पुढे पण आपण बघतो या पराशामध्ये, नोआखच्या पराशामध्ये फार इंटरेस्टिंग गोष्टी आहे. पण आपण एक छान स्टोरी ऐकली मी, ती बोलूया प्रेयरवर. काही एक रशियामध्ये वर्ल्ड वॉर फर्स्ट वर्ल्ड वॉर, पहिली वर्ल्ड वॉर होती. एक इस्रायल म्हणून मुलगा होता. आणि त्यावेळेला वर्ल्ड वॉरमध्ये जो पण अ, त्यांच्याकडे रशियन लोकांकडे जास्त काय नव्हतं. पण जर्मनी आणि त्याच्या विरुद्ध त्यांची लढाई करायसाठी त्यांना काहीच दुसरा पर्याय नव्हता. आणि त्यांनी जेवढे माणसं, जे पण 18 वर्षे जास्त असतील, त्यांना सगळ्यांना जमवला. जो चालू शकतोय, धावू शकतोय, सगळ्यांना जमवलं. आणि त्यांच्याकडे बंदुकी नव्हत्या, काय नव्हते जास्त.
पण त्यांच्या हातामध्ये सुरी आणि तलवार देऊन त्यांना फ्रंटवर पाठवलं. तर त्याच्यामध्ये होता एक यंग मुलगा, तो 20 वर्षाचा होता. आणि सर्वांना माहीत होतं का जे पण जातील ते प्रॉब्ली पुन्हा नाही येणार आहेत घरी. तर एकतर रिलिजनचा तर प्रश्नच नाही आहेत पाळायचा. ऑफकोर्स तिकडे पाळणीचा डिफिकल्ट आहे खूप. पण पण जगणे पण डिफिकल्ट होतं तिकडे. जगायसाठी पण फार डिफिकल्ट होतं. पण आपण स्टार्टमध्ये बोललो नाही. फर्स्ट ऑफ ऑल वी थँक आकाश बाबा हो का आपण आपल्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी थोडासा अभ्यास करायला. आणि सेकंडली ऑफकोर्स राव गव्हर्नल तर जे सांभाळतात का सर्व शिवरीम टाईमावर होतील. खाजा खूप आणि तुम्हा सर्वांना जे अटेंड करतात शिवरीम खाजा खूप म्हणून तुम्हाला कोला कवचचा पहिले गाणं लावला होता. कोला कवच सगळे येतात शिवरीमला. खाजा खूप एनिवे, तर स्टोरीमध्ये आपण बघतो का तो त्याला माहित होतं का तो एक वेळा पुढे जायला तो पुन्हा नाही येणार. तर जेव्हा सगळ्यांना जमा जमा केला, सगळे रेडिओ ते फ्रंट लाईनवर जायला. आणि त्याच्यामध्ये तो मोठा जनरल आणि त्यांना आधी जे वॉरच्या आतमध्ये जायच्या आधी त्यांना मोठा इन्स्पिरेशनल स्पीच मिळतं जनरलपासून. आपल्याला माहिती आहे वॉरमध्ये तसं तो द्यायला लागला. तर ह्याला माहित होतं का आता मग थोडासा टाईम आहे त्याला. तो स्पीच द्यायच्या आधी तो बोलला आता हे सूर्य मावळतोय आणि त्याला मिनखा नाही केलं त्यांनी. आणि आता स्पीच द्यायला चालू केले तर किती वेळ लागेल नाही माहीत. आणि प्रॉबब्ली ही त्याची लास्ट मिनखा असेल लाईफमध्ये. कारण त्यावेळेला वॉर कसे करायचे आपण बोललो होतो मग कशी बोललो का खूप माणसं यायचे, 10,000 लोकांना जमा करायचे. आणि सूर्य आहे तर तलवारी देऊन त्यांना पुढे पाठवायचे. आणि जर्मन लोकांकडे बंदुकी होते, टँक्स होते. आणि ह्यांच्याकडे कमी होते खूप. तरीसुद्धा त्यांना माहीत होतं का 10,000 जेव्हा अटॅक करतील तर ते किती मारतील, किती गोळ्या मारतील, किती टँकवर येतील, तर 4,000 तरी जिवंत राहतील. ते 4,000 आतमध्ये तरी घुसतील त्यांच्या बेसमध्ये. आणि एक वेळ आतमध्ये घुसल्यानंतर ते आता तलवारी बिलवारीने मारतील त्या जर्मन लोकांना. तर ते त्यांचा वेळ होता. त्यामुळे 6,000 असेच मारणार आहेत त्याला माहीत होता. तर त्याच्यापैकी हा असू शकते. आणि तो बोला समज आता चान्स आहे त्याला प्रॉब्ली लास्ट मिनखा मिळेल, लाईफमधली लास्ट मिनखा. आणि त्याला सोडायची नाही ती अपॉर्च्युनिटी. म्हणून तो कोपऱ्यात गेला, बाजूला गेला आणि मिनखा करायला लागला. तर मिनखा, तर त्याला माहिती होतं लास्ट मिनखा असं. तर माणसाला माहिती, मला मला माहिती आहे मी ओळखतो कोणाला तरी जो जो जे प्रत्येक फिला त्याची काइंड ऑफ लास्ट फिला करून तो करतो. म्हणजे किती कॉन्सन्ट्रेशननी करता येईल त्याला, किती कॉन्सन्ट्रेशननी करत असेल तो. लास्ट फिला त्याची शेवटचीच फिला, कारण प्रॉब्ली तो पुढच्या अजून एक तिला फिला नाही मिळणार. तर तशीच फिला केली. तर त्यांनी तशीच फिला चालू केली त्याची. आणि रडत आणि खूप वेळ त्याची फिला नमाज करायला लागला. तर तो जनरल जो बघत होता, तो लेक्चर देत होता तेवढ्यात तो बघतोय लांब कोणतरी बाहेर उभा आहे त्यांच्या ग्रुपमधून. एक एक खयाल एक सोल्जर. आणि काय करतोय तिकडे तो, त्याला लक्षात आलं का तो इस्रायल नमाज करतोय तिकडे कोपऱ्यात. त्याला फार राग आला. तो बोलला 2 सोल्जर्सला पाठवलं आणि त्यांना बोलला, त्याला पकडून उचलून घेऊन या आणि त्याचा कोर्ट मार्शल केला पाहिजे. माझ्या माझ्या बोलण्याला इम्पॉर्टंट नाही देत तो. तर त्याला उचलून तो नमाज करता करता त्याला उचलून घेऊन आले आतमध्ये. आणि त्याला कोपऱ्यात ठेवलं. बोललं ते कोर्ट मार्शलसाठी. कोर्ट मार्शल करताना त्याचा दुसरा त्याचा त्याला माहित होतं का आता कोर्ट मार्शलमध्ये काय ऑफकोर्स तो मारून टाकतील त्याला. त्याला काय त्याला काय काय बोलण्याचा अर्थच नाही. त्यांना त्याचा कोण ऐकणार पण नाही. काय अर्थ नाही त्याला बोलून. मग तो बोलत आपण नमाज करूया नुसतं. आपण काय तो बोलेल नाही बोलेल काय फरक नाही पडत. मी नमाज करत राहीन अख्खा टाईम. तो नमाज करायला लागला.
मग तो जो ऑफिसर होता, त्यांनी त्याला विचारलं, हा तू काय करत होतास, ऐकत नव्हतास, हे करत होतास, तुझं नाव काय? तर तो तेलीमचा टप्पा बोलत होता, लांबनाचे बिनगिनो वर्ष. तो बोलला, तू काय करत होतीस तिकडे तिकडे? टप्पामध्ये पुढे बोलतोय, पुढचा पासबुक. ए, मग बोलतोय, तुला काय बोलायचं तुझ्या तुझ्या डिफेन्समध्ये? तर तो दुसरी पैरी तेलीम बोलायला, अजून पुढे तेलीम बोलायला लागला. तर तो मेन ऑफिसर बोलला, काय वेडा माणूस आहे काय, याला कुठून घेऊन आलेत काय माहित, याला काय समजतच नाही, हा काय पण बोलतोय. त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका. इकडे काय त्याला ठेवलंय काय माहित, चुकून घेऊन आले पुढे. आणि त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकला. तिकडे 3 आठवडे कुठे ते एकदम एवढी काही चांगला जागा नव्हती ती, तो बोलतोय. 3 आठवडे लागले त्यांना त्याच्याकडे यायला आणि त्याला इन्स्पेक्ट करायला, का बाबा बेमेत हा वेडा आहे का नाही आहे. तर डॉक्टर आला आणि चेक करायला लागला त्याला. त्याला बघतोय, हे ते बघतोय, हा तर चांगला माणूस आहे, याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. तर काय करतो इकडे, जा घरी, जा इकडून. त्याला पाठवून दिलं बाहेर. तर लगेच तो इस्रायलला पळून आला. रशियावरून रशियावरून पळाला, इस्रायल आला. आणि मग इकडे बरोबर हशेम ते लग्न झालं, मुलं झाले. आणि नंतर तो 90 प्लस जगल्यानंतर तो ही स्टोरी बोलतो, त्याच्या सर्वांना स्टोरी बोलायचा तो. का तो बोलत होता त्याच्या मुलांना, नातवंडांना, पतवंडांना. का त्याला वाटलं का तो मिनखाची नमाज, ते नमाज करण्यामध्ये प्रॉब्लेम, त्याच्यामुळे तो मरेल, कारण त्याला पकडला गेला तो. पण ती नमाज, ती तफिला मुळे तो वाचला. म्हणजे नमाज, त्या तफिला किती इम्पॉर्टंट आहे. पण त्याला त्याला काय वाटलं का त्याच्यामुळे तो मरेल, पण त्याच्यामुळे तो वाचला आणि ती लाईफ पूर्ण सेट झाली. कारण जे पण आतमध्ये गेले त्यांच्यापैकी खूप मेले असतील ऑफकोर्स. तो तिकडून बाहेर निघाला असता तो पण प्रश्न होता. आणि खसेद हशेम, परमेश्वराच्या कृपाने तो वाचला. आणि त्यांनी त्याचे नातवंड बघितले, पतवंड बघितले. आणि इस्रायलमध्ये मोठी फॅमिली त्याची झाली. आणि तो जगला भाऊ हशेम. आपण बघतो का नॉर्मली आपल्या आपल्याला वाटतं का कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला ए, बरोबर नाही आहेत, त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम होतं. पण तीच गोष्ट का ती गोष्ट जी जी आपल्याला खराब वाटते, ती त्या मोमेंटला खराब वाटते, तीच गोष्ट त्या माणसाला वाचवते. आणि ते त्याला पूर्ण लाईफ त्याची बनवून टाकते. पण त्या मोमेंटला कोणी विचार केला होता ती चांगली गोष्ट होती. अजून स्टोरी बोलतात त्याच्याबद्दल, त्याच्यामध्ये अम, असेच किती जर्मनीमध्ये पण का त्यांना आर्मीमध्ये बोलवलं गेलं. सगळ्यांनी फाईल केली का आम्हाला नाही पाहिजे, आणि खूप लोकांना त्यांनी एक्झाम केलं. पण 2 लोकांना त्यांनी एक्झाम नाही केलं, त्यांना बोललं नाही तुला आर्मीमध्ये जायलाच पाहिजे. तर ज्या दिवशी त्यांना लेटर आला आर्मीचा, तो 30व्या होता त्यांच्यासाठी आणि फुल फॅमिलीसाठी. सगळे रडत बसले, अरे काय करायचं आता, आर्मीमधून त्याला बोलवलंय. लगेच त्यांनी काय केलं, त्यांना दोघांना बॅग पॅक केली दोघांची. आणि त्यांची फॅमिली त्यांना बोलली का पळून जा इकडून, पळून जा, इकडे येऊच नको, जा पळून. आणि ते पळाले आणि जर्मनीमधून पळून गेले. आणि बाकीचे मुलं जे सुटले होते, ते हॉलोकास्टमध्ये सर्व मेले आणि ते दोघेच वाचले त्यांच्या गावामधून. तर जी गोष्ट त्यांच्यासाठी खराब होती, त्यांना वाटली होती त्या त्या वेळेला, तीच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट होती, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट होती. आणि आपल्याला नाही माहीत आकाश बरोबरचं काय इच्छा असते. आणि म्हणून म्हणून बोलतात का जी गोष्ट आपल्याला खराब वाटते ती प्रॉब्ली सगळ्यात चांगली गोष्ट असू शकते. आणि जी आपली गोष्टी चांगली वाटते ती प्रॉब्ली सगळ्यात खराब असू शकते. म्हणून म्हणून बोलतात का माणूस जो श्रीमंत असेल त्याला
त्याची लाईफ जास्त डिफिकल्ट असतं. आणि हाफेज काईमबद्दल आपण जरूर बोलतो का, हाफेज काय बोलतात का, ते एक वेळ त्यांनी उपवास केला का त्यांना वाईट स्वप्न पडला. त्यांचं स्वप्न काय होता का त्यांनी ते श्रीमंत झाले. तो त्यांचा वाईट स्वप्न होता आणि ते उपास करत होते दुसऱ्या दिवशी. तर बघतो का हे काय लिहिलंय तोरामध्ये, लिहिलंय का ए, म्हणून शमूले बालावले राहतो. म्हणजे पैसा, आणि पैसा खूप जमा केलाय त्याच्यासाठी का, जपून ठेवला त्याच्याकडे, त्याच्या खराबीसाठी. म्हणून मग ती गोष्ट जास्त डिफिकल्ट असते गरिबीपेक्षा. श्रीमंतीची निसायोन ती जास्त डिफिकल्टी असते. म्हणून माणूस जो श्रीमंत असेल त्यांनी फार सांभाळलं पाहिजे, आणि त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे, कारण तो प्रॉब्ली सांभाळला पाहिजे तो. अजून काय, अम, तर एनिवे विल आपण बघूया आपल्या आता मिशनातमध्ये जाऊया बेजात असे. आणि चान्स मिळाले तर आपण थोडासा नोआखबद्दल पण अजून बोलूया थोडासा. अजून एक छान अं, छान स्टोरी बघूया नोआखवर. आणि त्याचे याच्यावरून काय काय शिकायला मिळते, खूप गोष्टी आहेत ऑफकोर्स. ते पण आपण चान्स मिळाले तर बोलूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण कम्प्लीट करू 9 चॅप्टर. आपण 9 चॅप्टरमध्ये होतो लास्ट टाइम. 9 चॅप्टरमध्ये आपण ऑलमोस्ट 10th मिशना केला होता. 9th मिशना केला होता आपण बघूया. पण 9th मिशना केला होता लास्ट टाइम. आणि आपण आता 10व्या मिशनामध्ये जातो आणि अजून एक मिशनाने कम्प्लीट करतो आपण हा चॅप्टर. बेशातो मुचलाहात ओके. तर 10th मिशना. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं का, जो पण अम, पेसाखचा ऑफरिंग देतो, आणि पेसाख जे ऑफरिंग देताना त्याची त्यांनी ती आणली ती बकरी, नाही तर मेंढा जो 1 वर्षापर्यंत असतं. आपण बघितलं होतं का, किती वर्षाचा पाहिजे, 1 वर्ष जास्त नाही पाहिजे, जखार पाहिजे नाही, केव्हा नाही पाहिजे, म्हणजे मेल पाहिजे फिमेल नाही पाहिजे. आणि ते सगळे आपण बघितलं होतं या मिशनाच्या आधीच्या मिशनामध्ये. तर इकडे आपण बघतो का मिक्स झाले, काहीतरी चूक झाली, उलट सुलट झालं. त्यांचे दोन ग्रुप होते, आणि त्या दोन ग्रुपमधून त्यांचा जो अर्पण आहे तो मिक्स झाला एकमेकांमध्ये. तर मग काय करायचं. तर इथे हा एक्झाम्पल आहे, इकडे हा मिशना त्याच्यामध्ये बोलतोय, द होली मिशना सेज. आपण या मिशनात फार कदोष आहेत आपल्याला माहिती आहे. या मिशनाबद्दल बोलतात का, प्रत्येक माणसाने स्वतःसाठीच इले निष्मात बोलला पाहिजे. निष्णा इष्णा एवढे ते इम्पॉर्टंट आहेत. 120 नंतर आपल्याला माहित आपल्यासाठी कोण बोलणार आहे, तर स्वतःच बोलून घ्या आत्ताच मिशनायत. चान्स मिळेल तुम्ही मिशनात वाचा. प्रत्येक माणसाने स्वतःसाठीच वाचायला पाहिजे. ऑफकोर्स बापदासाठी वाचायला पाहिजे, ऑफकोर्स आधीच्या पूर्वजांसाठी ऑफकोर्स वाचलं पाहिजे, पण स्वतःसाठी पण इम्पॉर्टंट आहे. तर इकडे मिशनातमध्ये आपण बघतो, आपण वाचूया पहिले मिशना कम्प्लिटली, आणि नंतर मग एक्सप्लेनेशन बघूया. इथे या एक्झाम्पलमध्ये दोन ग्रुप्स आहेत, त्यांचे मिक्स होतात पेसाख, आणि मग त्याचं सोल्युशन काय. कारण इकडे एव्हरीथिंग जे पण आहे जे परफेक्ट पाहिजे, इकडे चूक नाही झाली पाहिजे. आणि समज जर मिक्स झालं काय झालं तर सोल्युशन पाहिजे आपल्याला बरोबर. आणि असंच काय पण नाही करू शकत. जसं बोलतात काय, हे सगळे खरेदी आहेत या जगामध्ये, म्हणजे काय, सूर्य, चंद्र, पूर्ण जग सगळं परफेक्ट आहे. आणि त्याच्यामध्ये एक सेकंडचा पण डिफरन्स नसतं. जो सूर्य, जो एक सेकंडनी पण लेट नाही येणार, एक थोडंसं पण त्याचा डायरेक्शन चेंज नाही होणार. तो एक्झॅक्टली त्या टायमाला बरोबर येईल, एक्झॅक्टली त्या टायमाला जाईल. त्याच्यामध्ये एवढे 5,000 वर्ष आपण बघतोय, 5,000 जास्त वर्ष, जे जग आहे तो तसंच आहे, आणि तो एकदम परफेक्टली काम करतोय. तर मग प्रत्येक गोष्ट परफेक्ट पाहिजे, आणि बेथामिकदासमध्ये पण सर्व परफेक्ट असतं. समज चूक झाली
तर मोठी डेंजरस असू शकते, ती खूप मोठी गोष्ट होते. आणि इकडे अर्पण, जो पेसाचा अर्पण आहे त्याच्यामध्ये पण मिक्स झालं तर मग काय सोल्युशन काय त्यांना? ते काय पण नाही देऊ शकत, कोणाचा पण नाही देऊ शकत. त्यांनी पहिले रजिस्टर केलं होतं पाहिजे होतं, आपण बघितलं त्याच्या आधीच्या मिशनामध्ये का त्यांनी रजिस्टर केलं पाहिजे, त्यांचं नाव लिहिलं पाहिजे त्याच्यामध्ये, आणि मग ते ते देऊ शकते, त्यांचं अर्पण देऊ शकतात. तर इकडे आपण बघूया का दोघांचे मिक्स मिक्स झाले अर्पण. तर मग व्हॉट इज द सोल्युशन? आपल्याकडे छान इकडे स्लाइड पण आहे, मी दाखवूया बेजात असे लवकरच. ओके, फाईन. तर आपण वाचूया पहिले मिशना आणि नंतर मग लेट्स सी, कंटिन्यू करू त्याचा. ये, तर मिशनामध्ये आपण तुम्ही वाचू शकता माझ्यासोबत. שתי חבורות שנתערבו פסחיהם, אלו מושכין להם אחד, ואלו מושכין להן אחד. אחד מאלו בא לו אצל אלו, ואחד מאלו בא לו אצל אלו, וכך הן אומרים, אומרין. אם שלנו הוא הפסח הזה, ידיך משוכות משלך, ונמנית על שלנו. ואם שלך הוא הפסח הזה, ידינו משוכות משלנו, ונמנעו על שלך. וכן 5 חבורות של 5 5, ושל 10 10, מושכין להן, אחד מכל חבורה וחבורה, וכך הן אומרים. तर इकडे एक सोल्युशन आहे, फार इंटरेस्टिंग सोल्युशन दिले मिशनामध्ये. आपल्याला मिशना शिकवतं काय, फार इंटरेस्टिंग सोल्युशन आहे त्याला. काय काय केलं पाहिजे इंग्लिशमध्ये बघू शकता मी जात असेल, इंग्लिशमध्ये. हां, या तर एम, तर इथे आपण बघतो का दोन ग्रुप्स आहेत, या दोन ग्रुप्स आहेत, आणि त्यांचा पेसाखचा ऑफरिंग मिक्स झालं. तर मिक्स झालं तर काय करायचं, काय करू शकतात? वरच्यावर तर त्याचा ऑफरिंग, त्यांचा पेसाखचा ऑफरिंग एकामेकांमध्ये मिक्स झाला. तो हा ग्रुप मग तिकडे गेला आणि त्या ग्रुपचा इकडे गेला का काय, कोणतरी चेंज झाला काय ते झाला इकडे, आता माहित नाही काय करायचं. तर मग केव्हा झालं हे, श्रीताच्या आधी ऑफकोर्स. ते नाही बघू शकत कोणता पण घेऊन, ते बोलतात नाही हा आपला अर्पण आहे देऊन टाका, आणि तो तुमचा असेल तुम्ही घ्या. नाही, कारण प्रत्येक अर्पण त्या ग्रुपचा पाहिजे. तो एव्हरी ग्रुप, प्रत्येक ग्रुप त्याचाच अर्पण देऊ शकतात, तो दुसऱ्याचा अर्पण नाही देऊ शकत. तर असं नाही देऊ शकत का दोघे ग्रुप मिक्स करूया आपण दोन्ही अर्पण देऊया, ते पण नाही करू शकत ते. आणि तर याच्यामध्ये सोल्युशन आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल ते काय करतील, ते पहिले ते त्यांचं अर्पण घेतील, आणि प्रत्येक ग्रुपचा माणूस आहे, प्रत्येक ग्रुपचा माणूस आहे तो दुसऱ्या ग्रुपकडे, दुसऱ्या ग्रुपला कडे जाईल आणि त्याच्या एका माणसाला बोलेल. ए, तुम्ही इकडे फार छान स्लाईड आहे, तुम्ही बघू शकता. आणि ओके, या, तर बघू शकता इकडे दोन ग्रुप आहेत. इलू मुश्किनला हे आणि एखाद वेलू मुश्किन आहे, म्हणजे दोन ग्रुप आहेत. ते एक ग्रुपचा माणूस दुसऱ्या ग्रुपमध्ये जाईल आणि त्यांना बोलेल का, समज, समज कसं लिहिलं इकडे बघा, आपण बघूया इब्रूमध्ये मस्त आहे. אם שלנו הוא הפסח הזה, ידך משה משוחות משלך, ונמנית על שלנו. तर फर्स्ट ऑफ ऑल ते बोलतील, समज हा कोरबान, त्यांचा कंडिशन याच्यामध्ये कंडिशन टाकतात या प्रत्येक कोरबानवर.
समज कोरबान आहे इमशेलानू हुआ पेसा खजे. समज आमचा असेल हा कोरबान, तर याद खामे शुहोत, तुझा हात तिकडे तू याच्यावर तुझं नाव नाही लिहिलंय, आणि ए, आणि तू तुझा कोरबान देशील. वेईम शेलखा शेलाख हुआ पेसख הזה, आणि समज जर हा कोरबान तुझा असेल, यादेनु मेशुखोत मी शेलानू, आणि मग आम्ही नाही देऊ शकत हा अर्पण त्याच्यावर, त्यात तो अर्पण आम्ही नाही देऊ शकत, आणि तुझा अर्पण होईल तो तुझा. וכן חמש חבורות של חמישה חמישה, ושל עשרה עשרה, מושכים להן אחד מכל חבורה וחבורה, וכך הן אומרים. मग प्रत्येक ग्रुपमधला प्रत्येक माणूस असा येईल दुसऱ्या ग्रुपमध्ये, आणि त्यांच्या संगत असे असे बोलतील, आणि त्याच्यानी ते दिस इज अ सोल्युशन, तर दिस इज द वे ते ते बोलतात, आणि त्याच्यानी ऑलरेडी समज तुझा असेल अर्पण तर तुझ्यासाठी देऊ, समज आमचा असेल तर आमच्यासाठी, तर तो कंडिशन टाकतात ते, आणि मग त्याच्यानी तो त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे. का तो मिक्स झाले, कारण दोन ग्रुप, आणि मग प्रत्येक माणूस दुसऱ्याकडे जातं, मग त्याच्याबद्दल बोलतात, आणि प्रत्येक असं ते सर्वांसोबत असे करतात. दिस इज अ सोल्युशन फॉर अमिष्टामध्ये, तो आपल्याला सोल्युशन देतात तिकडे. ओके, आणि मग दॅट इज द वे. बघूया इकडे. हे आता दुसरे ग्रुप्स असतील, दुसऱ्या ग्रुपमध्ये पण असं झालं, समज दोन ग्रुप्स असतील 10-10 लोकांचे, त्याच्यामध्ये पण असंच परत होतील. अँड दिस इज द वे, दिस इज द सोल्युशन हा मिशन आपल्याला देतात. पुढे द नेक्स्ट मिशना, आता दर इज द 10th मिशना, आणि 11th मिशनामध्ये पण ऑलमोस्ट सेम आहे, पण त्याच्यामध्ये थोडा डिफरंट आहे. ते आपण बघूया, पण द मेन थिंग इज द सेम. लेट्स रीड द मिशना. हिअर इज द मिशना. जस्ट वन मोमेंट, तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. जस्ट वन मोमेंट. ओके, Shnaim, आपण पुन्हा वाचूया हा 11th मिशना, अँड दिस विथ दिस वी फिनिश द 9th चॅप्टर. हा लास्ट मिशना आहे 9 चॅप्टरचा, आणि आपल्याकडे अजून एक चॅप्टर राहिलाय, ज्याने आपण मिशनायोत सखीम कंप्लीट करतो. आणि भाऊ हशेम खसदे हशेम, आपण विथ दिस आपल्याकडे किती मिशनात कंप्लीट करूया आपण? ब्राखोत, शब्बात, मेगिला, आणि आता पसाखीम. तेवढे भाऊ हशेम खसदे हशेम, हळूहळू आरामात प्रत्येक टाईमला आपण कंप्लीट करतो खसदे हशेम. आणि वेझात हशेम लवकरच वेबसाईटवर पण तुमचे सगळे शिवरीम तुम्ही ऐकू शकाल, आधीचे आधीचे पण. मिशनात शब्बात, मिशनात ब्राखोत, आणि असेच सर्व मिशनायोचे आहेत. सगळे सगळे जे पण शिवरी आपण झूमवर ऐकतो ते पण आहेत. आणि बेजात हशेम आता लवकरच ती लॉन्च होईल आपली वेबसाईट, आणि तुम्ही तिकडे बघू शकाल तुमचे शिवरीम, कोणते शिवरीम पाहिजेत, आणि तिकडे बेजात हशेम आपले इंडियन गाणी पण असतील. इंडियन गाणी इन द सेन्स आपले तोराची ऑफकोर्स, नमाज, त्याच्यामध्ये दाविदेचे गीतं, बेजात हशेम, आणि वी आर वर्किंग ऑन इट. आणि हळूहळू तुम्ही ते पण ऐकू शकाल. अम, तर बेजात हशेम लवकरच ती वेबसाईट लॉन्च होईल, आणि आपण विल हॅव अ बिग सेलिब्रेशन बेजात हशेम, ईमेलचे हशेम. तर लेट्स लेट्स होप, आणि तुम्हाला पण मी डायरेक्ट करू शकेन, दाखवू शकेन काय काय त्याच्यामध्ये, कुठे जायचं, काय कुठे क्लिक, आणि इट विल बी व्हेरी इझी, व्हेरी युजर फ्रेंडली. आता आपण ड्राईव्हमध्ये सर्व आहेत, सगळ्यांकडे लिंक्स आहेत, जे पण आता पण शिवरीम बघू शकता. पण ओल्डर ओल्डर पर्सनला जो जो कॉम्प्युटर जास्त नाही वापरलं आहे, तर त्याला डिफिकल्ट होतं. नाहीतर फोन जास्त नाही वापरत तर त्यांना डिफिकल्ट होतं. पण आता वेबसाईटमध्ये तुम्ही फोनवर पण ऐकू शकाल, लावून ठेवू शकाल, पूर्ण दिवस ऐकू शकाल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला आरामात.
तर बेदा तसे लवकरच ती वेबसाईट येईल आणि तिकडे तुम्ही शिवरीम बघू शकाल. किती वर्षांचे आपले आहेत शिवरीम ते पण. प्रत्येक सब्जेक्ट वेगळा आहे, प्रत्येक टॉपिक वेगळा आहे, प्रत्येक रब्बीप्रमाणे कोणत्या रावप्रमाणे तुम्ही चूज करता किंवा एव्हरीथिंग विल बी मिरचे असे व्हेरी युजर फ्रेंडली आणि इझी टू यू. मग तुम्हाला सगळ्यांना आरामात यूज करता येईल. सो आय एम वेटिंग फॉर इट ऑल्सो. वेळात असे लवकरच. טוב, אז 11th משנה मध्ये आपण let's read the משנה. שניים שנתערבו פסחיהם, זה מושך לו אחד וזה מושך לו אחד. זה ממנה עמו אחד מן השוק, וזה ממנה עמו אחד מן השוק. זה בא אצל זה וזה בא אצל זה. וכך הוא אומר, אם שלי הוא הפסח הזה, ידך משוחות משלך, ונמנתה על שלי. ואם שלך הוא הפסח הזה, יד משוחות משלי, ונמנתי על שלך. same thing is the same thing. आपण बघतो का सेम तोचच जसं आपण आधीचं बोललो होतो तसंच इकडे पण आहे. का दोन लोकांचे मिशन आहेत, दोन इंडिव्हिज्युअल्स आहेत, दोन लोकांचे मिक्स झाले. आता एक नाही आहे, एक कंडिशन आहे जी आपण मिशनातमध्ये बघतो का कोणतंच पेसकचं ऑफरिंग असं नाही पाहिजे का त्याच्यावर कोणच मालक नाही आहे. असं सोडू नाही शकत ते अर्पण. आणि बोल तो कोण नाही मालक त्याचा असा होऊच नाही शकत. समज जर तो पेसकचा अर्पण आहे त्याच्यावर मालक पाहिजे. गेमामध्ये ओपिनियन्स आहेत, अभियोसी आहे आणि अभियुदा आणि त्याच्यामध्ये अम, ए, तर तर एनिवे तर त्याच्यामध्ये आपण बघतो का कोणतरी पाहिजे. आता हे प्रत्येकाचं एक अर्पण आहे. प्रत्येकाचं एक अर्पण आहे. आता काय होईल, समज त्यांचे मिक्स झाले, आता तो नाही सोडून जाऊ शकत दुसऱ्याकडे. कारण त्याच्या अर्पणवर कोण असेल आता, त्याचा अर्पणचा मालक कोण असेल, कारण तो सोडून गेला दुसऱ्या अर्पण. तेच बोलायला जे आपण आधीच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं का ग्रुप्स आहेत दोन, त्या एका ग्रुपमध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये गेला आणि ते कंडिशन बोला तर फाईन ओके आहे त्याची ग्रुप इकडे. जे त्याचे मालक आहेत त्यांच्या पेसाच्या अर्पणवर. पण इकडे ते नुसता एकटाच येतो. तर मग काय करायचं, मग त्यांनी गेला गेला पाहिजे शुक म्हणजे म्हणजे बाहेर. त्यांनी जाऊन विचारलं पाहिजे यांच्या जे जे कोणाला तरी घेऊन आला पाहिजे पाहिजे जॉईन करायला त्याचा ग्रुप. मग त्याच्यासोबत अजून एक कोणतरी पाहिजे त्याच्यासोबत. आणि ते दोघं जण तिकडे असतील. आता तो जाऊ शकतो दुसऱ्या समोरच्याकडे आणि समोरच्यानी पण तेच केलं पाहिजे का त्यांनी जाऊन कोणाला तरी बोललं पाहिजे अरे तू तू कोणाच्या तुझ्याकडे पैसा ऑफरिंग आहे आहे का नाही 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 आहे तर माझ्यासोबत आहे, माझ्यासोबत मला जॉईन कर, माझ्या इकडे प्रॉब्लेम झाला, माझे मिक्स झालेत अर्पण, तर माझ्यासोबत ये. मध्ये त्याला बोलवलं पाहिजे, त्याला बोललं पाहिजे का बघ आपला आपला हा अर्पण आहे पण मिक्स झाला त्या समोरच्या त्या दुसऱ्याचा आणि आपला दोघांचा मिक्स झालाय. तर मग मग आता आता अर्पण आपण काय करायचं. म्हणून मग तो गेला पाहिजे. तो बोलतो ओके आता तो जाऊ शकतो दुसऱ्या ग्रुपमध्ये कारण ते दोघं दोन झाले आता दोन्ही साईडला. आणि मग तो बोलू शकतो का समज हा अर्पण माझा असेल. तर तर कसं लिहिलं इकडे बघूया. אם שלי הוא הפסח הזה, ידך משוחות משלך, ונמנתה על שלי. समज अर्पण हा अर्पण समज अर्पण माझा असेल तर तुझ्या तू तू नाही त्याच्या अखराई. तुझा नाही आहे ते. पण समज जर तुझा असेल तर मी नाही आखाळे त्याच्यावर. माझ्या ग्रुपमध्ये नाही म्हणजे माझा नाही येतो. असं आपण जसं आधीचे कंडिशन सेम थिंग इथे पण तोच कंडिशन लागू होते. अम, तर इकडे आपण हे स्लाईडमध्ये पण बघू शकतो सेम थिंग इकडे. जस्ट मोमेंट. यार ती स्लाईड आहे, आधीची स्लाईड जाऊया त्याच्यामध्ये पण जसं या. तर तो कंडिशन बोलतात आणि त्याच्यानी त्याच्यानी बघतो आपण का काय होतंय का तर सेम थिंग तो कंडिशन येते. तो कोणीतरी दुसऱ्याला घ्यायला पाहिजे जातो आणि मग त्याला जॉईन करायला सांगतो आणि मग प्रत्येक येतो आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये त्यांना तेच बोलतो आणि मग तसं
ते दोन्ही अर्पण देऊ शकतात त्यांच्या ग्रुपनी, प्रत्येक अर्पण देऊ शकतात. आणि मग तो कन्फ्युजन झाला होता का, तो मिक्स झाला होता, तो नॉर्मल होतं. आणि त्यांना भाऊ हाशेम त्यांच्या हातून चूक नाही होत. तर आपण इकडे बघतो का किती इम्पॉर्टंट आहे माणसाने मेसूचा राहायला. चूक नाही झाली पाहिजे कोणत्याच गोष्टीमध्ये. प्रत्येक गोष्टीमध्ये माणूस सांभाळून राहिला पाहिजे, सांभाळून केलं पाहिजे, सिस्टमॅटिक पाहिजे त्याच्या गोष्टीमध्ये. मिचोत म्हणजे आपण बघतो का माणसांनी पण सिस्टमॅटिक पाहिजे. प्रत्येक गोष्ट परफेक्शन ट्राय केली पाहिजे. ऑफकोर्स परफेक्ट नाही होत माणूस, ऑफकोर्स आपण सर्वजण परफेक्ट नाही होऊ शकत, पण ट्राय ते केलं पाहिजे त्यांनी. प्रत्येक मित्वामध्ये पण ट्राय केलं पाहिजे परफेक्ट व्हायला. ट्राय केलं पाहिजे अजून त्याच्याबद्दल शिकायला. नाहीतरी तो माणूस करतोय नीतीला देत आहे, हात धुतोय तो, तर ऑफकोर्स त्यांनी नीतीचे लॉसचे अभ्यास केला पाहिजे. आता कुठे पण आपल्याला माहित आहे किती राव राव गव्हर्नर सरकार संगत तुम्ही गव्हर्नर संगत शिकलात ते नीतीला त्यांचे लॉज सुखाना रुखचे. तुम्ही रिवाईज करू शकता शिवरीमध्ये, आधीच्या शिवरीमध्ये जाऊन ऐकू शकता पुन्हा. आणि ते एवढे चांगलेशी एक्सप्लेन करतात आणि एवढे चांगले क्लिअरली मराठीमध्ये मिळणे फार डिफिकल्ट आहे. आणि दाखलेच रिअली काय लॉ केला पाहिजे आत्ता, कसा काय फॉलो केले पाहिजे ते पण तुम्हाला मिळतं आहे, सर्वांना आपल्याला मिळतं आहे. तर मग त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे चांगल्याशी. आणि तो परफेक्ट केलं पाहिजे एव्हरी डे तीच गोष्ट आपण करतोय. तर मग त्याच्यामध्ये थोडासा इम्प्रूव्हमेंट, अजून थोडासा इम्प्रूव्हमेंट, अजून थोडासा इम्प्रूव्हमेंट, अजून थोडासा, अरे मला माहीत नव्हता हा लॉ, मी आता अप्लाय करीन. 3 वेळा केलं पाहिजे, परफेक्ट केलं पाहिजे, कुठपासून केलं पाहिजे, पासून केलं पाहिजे, जिकडे शोरेश काफियातपासून पूर्ण पाणी गेलं पाहिजे, कुठेच सुका नाही राहिला पाहिजे, पूर्णपणे ओलं झालं राहिलं पाहिजे. तर हळू ते सगळी गोष्टी त्यांनी ट्राय केलं पाहिजे करायला. आणि त्याच्याने तो नाहीतरी तो करतोय ती गोष्ट, आपण ती गोष्ट करतोय. ब्राखा बोलताना तो परफेक्ट प्रत्येक शब्द बरोबर बोलतोय का नाही लक्ष दिलं पाहिजे. ब्राखत आपण ॲटलिस्ट 100 ब्राखत बोलतो दिवसामध्ये. तर मग बराखा बोलताना पण कोणता शब्द पण मध्ये मी गाळतो, कोणते शब्द मी हे करतो कोणाकडे. आजकाल तर काय कोणाला दुसऱ्याच्या समोरच्याला बोलायची गरज नाहीये. पण कारण मग तो समज मी दुसऱ्याला बोलतोय, कोण कोण असत, सोमा मेलेकच्या बाजूला माणूस होता जो त्याला रिब्यूक करायचा, त्याला बोलायचं हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे असं नाही बरं बोलायला पाहतच. असे मोठे मोठे रब्बानींच्या बाजूला पण असतात जे त्याला करेक्ट करायला बघतात. पण आपल्यासारख्या साध्या माणसांना कोण दुसरा करेक्ट करेल तर मग आपल्याला राग येतो. तर मग आजकाल हे जास्त इझी आहे. आजकाल रेकॉर्डिंग आहे, प्रत्येक माणसाच्या फोनमध्ये रेकॉर्डर आहे. लांब जायची गरज नाही. कोणाची MP3 आहे तर MP3 मध्ये त्याचं रेकॉर्डिंग आहे. रेकॉर्डिंगचा लावा आणि बरं करा, नंतर मग ऐकून तुम्ही समजेल की आपली कुठे चूक होते. कुठे हाशिमचं नाव बरोबर नाही घेत, कुठे आपण नाही बरोबर बोलत, पूर्ण शब्द नाही बोलत, मधले लास्टचे अक्षर आपण खाऊन टाकतो कुठे. तर मग ते लक्ष दिलं पाहिजे का पूर्ण आपण बरोबर बोलतो का नाही. तर नाहीतरी आपण ते बोलतोच. तर थोडासा परफेक्शन करूनच किती वर्षांनी आपण परफेक्ट होऊ शकू. बेजात असेम तर इथे आपण बघतो का किती परफेक्ट पाहिजेत गोष्टी, किती चूक नाही करू शकत मेलेखत कोदेशमध्ये. हे गोष्टी अम, अख्ख्या अख्ख्या कुठचे कुठे उभे राहतात जगामध्ये, पुढच्या जगामध्ये फार वर आहेत. आणि आपल्याला कळत नाही की कितपर्यंत ते गोष्टी जातात. अम, तर मग इथे आपण बघतो का ए, पेसकता अर्पणमध्ये पण किती परफेक्शन लागतं आणि किती चूक नाही झाली पाहिजे इकडे. म्हणून ते सोल्युशन्स आहेत. विथ दिस हादराना लाख मी शेया आपण इकडे बघतो वी फिनिश विथ दिस हसदे हशेम द 9 चॅप्टर. आणि पुढच्या वेळेला आपण बेजात हशेम 10 चॅप्टर चालू करा, विच इज द लास्ट चॅप्टर ऑफ मिशनायत पसाखीम. आणि भाऊ हशेम विल फिनिश दॅट चॅप्टर ऑल्सो. तर हादराना लाख Mishaya. With this, we finish the 9th chapter, and we pray that we'll return to you
आपण पुन्हा रिवाईज करूया बेजात असे. लवकरच आपण पुन्हा तोराचा अभ्यास करूया. जसं आपण तोराचा पण सिमखात तोरामध्ये तोरा एंड नाही करत, आपण तोरा चालू पण करतो. एंड पण करतो आणि चालू पण करतो. कधीच आपण अशी गॅप नाही ठेवत. तर मग भाऊ हशेम, आपण 9 चॅप्टर कम्प्लीट करू. आपण रिवाईज करा ट्राय करू नेक्स्ट टाइम मे बी थोडासा. आणि 10 चॅप्टर पण चालू करूया. राव शिमोनचा पण शिवर आहे थोड्या वेळात. तर आपण त्याच्या आधी बेजात हशेम एक छान नोआह बद्दल फार छान आयडियाज आहेत त्याच्यावर थोडासा आय ट्राय टू शेअर विथ यू. तर नोआह नोआहबद्दल खूप काय खूप बोलायचं आहे. ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे नोआहच्या पाराशामध्ये खूप गोष्टी आहेत शिकायला. फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. अम, पण नोआह इश सदीक, नोआहबद्दल चांगल्या गोष्टी लिहिल्यात स्टार्टमध्ये. ऑफकोर्स इश सदीक आकाश बरोखू बोलतो का तो इश सदीक बेदोरो था. नोआह सारखा सदीक कोण नव्हता जगामध्ये. जगामध्ये नोआह सारखा इश कोण सदीक नव्हता. आणि त्याच्याबद्दल आपण ऑफकोर्स त्याच्याबद्दल आपण उलट नाही बोलू शकत. पण त्याच्यापासून आपण शिकू शकतो का अ, कसा कसा केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. अम, तर एक एक छान एक्झाम्पल दिलं आहे. एक छान खफेज खाईम एक छान एक्झाम्पल देतात. ए, मेरा वे इतका कर ये एप्स्टीनकडून आधीची पण स्टोरी ऐकली आणि ही पण एक्झाम्पल छान ऐकला का. एम, एक रब्बी असतो आणि अ, एक दिवस त्याला फ्री असतो आणि तो असाच थोडासा बोलतो आपण काहीतरी थोडासा पिऊया. ए, तो मोठा इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट पर्सन इम्पॉर्टंट रब्बी असतं. पण त्याला एक दिवस बोलतो आपण थोडासा थोडा तुला खूप कंटाळा येतो थोडा बसूया थोडासा पिऊया. आणि चुकून त्याची तो हॉट ड्रिंक वाईन वाईन जास्त होतं त्याला. तर वाईन जास्त झाल्याबरोबर त्यांनी अ, माणसाला नाही कळत तो कोणत्या लेवलला पोचला, काय करतोय तो. तर त्याच्या हातून चूक होते. ती चूक होते आणि तो जास्त पितो. जास्त पिल्यानंतर शिकोर के लोथ बोलतात. लोथ कसा, लोथची स्टोरी माहिती आहे आपल्याला. आणि लवकरच आपल्याला पराशामध्ये पण लवकरच आपण भेटू लोथला. तर लोथ शिकोर के लोथ आणि तो एवढा एवढा पि एवढा पितो, एवढा ते चढते का त्यालाच नाही कळत तो काय करतोय. महाभाऊ तो वेड्या वेगळ्यासारखा बोलायला लागतो. जसं आपल्याला माहिती आहे का, पहिला माणूस बकरीसारखा होतो, नंतर मग तो अ, वाघ होतो, सिंहासारखा तो वागतो, नंतर माकडासारखा तो उड्या मारायला मागतो आणि नंतर लास्टला तो अदर थिंग जसं ए खजीर, जसं तमे, पिग सारखा, त्याच्यासारखा तो चिखलामध्ये लोळतो. तर बोलतात का कशामुळे कुठून कुठून झालं, नोआखने अर्पण देताना आपण नोआखचं अर्पण देताना त्यांनी त्यांनी त्यांना अर्पण दिलं, हे गोष्टी अर्पण दिले म्हणून असं झालं होतं एनिवे. पण या अनाऊन्समेंट आहे का, संडेपासून 5 वाजता शिवरिम असतील इस्रायलमध्ये, इस्रायलच्याच टायमिंग प्रमाणे. आणि इंडियाला सेम टायमिंगला शिवरिम असतील, नुसता एक टाइम चेंज होते थर्सडेला, राईट. थर्सडे का मग त्याच्यामध्ये टायमिंग चेंज होतात. तर म्हणून इकडे टायमिंगमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये शिवरिम 5 वाजता चालू होतील इस्रायलला. 1 तास आधी चालू होतील. एनिवे एम, तर तो पियायला लागतो आणि तो पडतो आणि असाच तो घरी त्याच्या घरी ऑफकोर्स घरी नाही, बाहेर बाहेर नाही. पण त्याचं घर उघडं असतं सगळ्यांसाठी तो, कारण तो मोठा राबी असतो. तर ए, तो पडतो आणि त्याचे कपडे निघतात आणि तो त्यालाच नाही कळत तो काय करतोय. तेवढ्यात कोणतरी असतं तिकडे, जो फोटोग्राफर असतं बाजूला, तो आलेला असतं मोठे मोठे रब्बानींचे फोटो काढायला.
तो येतो आणि याचे फोटो काढतोय कसा, अशा खराब परिस्थितीमध्ये. आणि असा पडलाय घरी, त्याच्या कपडे वगैरे बरोबर नाही आहेत, आणि खाली लोळतोय, चिखलामध्ये पडलंय, आणि असे फोटो काढतो. तर त्याला नाही कळत, कारण तो त्याने पिलेली असते. तर मग ते त्याची दारू उतरल्यानंतर तो बोलतो, त्याला कळतं ते फाईन, लाईफ टाईम मध्ये एक टाइमच झालं त्याचं अशी गोष्ट. पण तो काही नाही, लाईफ इज नॉर्मल. एक दिवस तो चालत असतो आणि तो बघतो का एक बुक आलंय, बुक छापले मोठे गदुला इस्रायल, मोठे रब्बानी वर. तर बघतो तर काय, आतमध्ये बघतो तर काय, त्याच्यामध्ये त्याचा पण फोटो. आणि तो फोटो कसा, असा पडलाय तो, दारू पिऊन पडलेला, आणि कपड्यांचा बरोबर नाहीये, ते असेच खराब खराब स्थितीमध्ये तो पडलाय, असा फोटो त्याचा दिसतो. तो बोलतो, वाय आता मी काय करू, मी कुठे पळू, मी इकडे राहू नाही शकत, माझी सगळे सगळे काहीच नाही राहिलं इकडे, त्याचा मान सन्मान काय सगळा गेला, काहीच नाही राहिलं, इज्जत का फालुदा झाला. असे बोलतात. तर तो पळून जातो, तो बोलतो मी लंडनला जाईन, लंडनला पळून जातो, लंडनला पळून जातो. तर ए, लंडनमध्ये लंडनमध्ये एक तिकडे ते एक बुक छापतात. आणि त्या बुकमध्ये सगळे खराब गोष्टी असतात, ज्याच्यामुळे अम, जे पण खराब गोष्टी होतात, ए, दारू पिल्याने ते त्याच्यामध्ये त्यांनी छापलेले असतात. आणि तो बुक, त्याच्यामध्ये ह्याचा फोटो असतो. तो वाटतो, अरे ते एक दिवस नॉर्मल फिरत होते, अजून एक याचा फोटो तिकडे बुकमध्ये. आणि तेच नाही, त्या बुकच्या फर्स्ट पेजवर याचा फोटो, म्हणजे बुकचा कव्हर पेज याचा फोटो असतो. तर हा बोलतो, वा इकडे पण नाही राहू शकत मी आता, आता मी काय करू, कुठे जाऊ, कुठे पळून जाऊ. तर तो बोलतो, काय मी ना, ऑफकोर्स त्याचा कोण बघेल त्याला ओळखेल, आणि त्याचा मग काय होईल. तर तो अमेरिकेला पळून जातो, न्यूयॉर्कला जातो, न्यूयॉर्कला जातो, आणि बोलतो, बा मला इकडे तरी ते तो फोटो दिसणार नाही. तर एक दिवस न्यूयॉर्कमध्ये अल्कोहोलच्या विरुद्ध एक मोठा तिकडे ते लोक टाइम स्क्वेअरवर, टाइम स्क्वेअर आहे न्यूयॉर्कमध्ये right? तर तिकडे मोठ्या त्यांच्या त्यांच्या मेन याच्यामध्ये एक मोठा अल्कोहोलच्या विरुद्ध ते एक प्रोग्राम करतात. आणि मोठी स्क्रीन लावतात, आणि तिकडे मेन फोटो दाखवतात कोणाचा, याचा, तो पडलाय, ते बोलतात बघा, जो पण दारू पितो त्याची हालत बघा काय होते. आणि असा मोठा फोटो त्याचा, पहिले त्याचा फोटो दाखवतात सगळ्यांना, बघा काय होते हालत, जो माणूस दारू पितो त्याची हालत बघा काय होते. आता हा कुठे पळून जाईल, आणि किती किती लाज वाटेल त्याला, किती खराब वाटेल त्याला, त्याला किती खराब वाटेल, काय अशी स्थिती तर त्याच्या फोटो दाखवतात. तर रखाफेत काय बोलतात, ऑलमोस्ट 5,000 वर्ष आधी ही गोष्ट झाली होती. जे पण आपण बोलतोय ही खरी गोष्ट आहे. कोणाच्या बद्दल आपण बोलतोय, आता आपण 586, एक मिनिट, just one moment. Yeah. आपण द 1687, नाही 1657 मध्ये ही गोष्ट घडली होती. कोणासोबत, नोआख सोबत ही गोष्ट झाली होती. आणि आजपर्यंत जी पण त्याची हातून चूक झाली त्याच्याबद्दल आपण तोरामध्ये लिहिलंय, का त्यांनी दारू पिल्ली आणि तो पडला, आणि मग त्याची कशी कशी खराब स्थिती झाली, आणि कसे त्याच्या मुलांनी येऊन त्याला कव्हर केलं. आणि ही गोष्ट त्यांनी ते तोरामध्ये लिहिले, आणि सगळे प्रत्येक मुलगा तो वाचतो ही गोष्ट. आणि किती किती खराब गोष्ट आहे, समज नोआख इकडे असता, त्यांनी बघितलं असतं, किती त्याला लाज वाटली असती, का तोरामध्ये त्याच्याबद्दल लिहिलंय. तर इथे आपण शिकू शकतो का, माणसाच्या लाईफमध्ये
अशी गोष्ट घडलीच नाही पाहिजे. चूक नाही झाली पाहिजे. तो इश सद्दिक हया बेदोर होता. नोआह खूप मोठा सद्दिक होता, पण त्याच्या हातून चूक झाली. तो त्यांनी एक दिवस बोलला आपण फ्रीडम मिळेल, फ्रीडम, फ्री राहायला पाहिजे, आपण पिऊया, मजा करूया. अशी सिच्युएशन. आणि तो एवढ्या खराब सिच्युएशन मध्ये पोहोचला का त्याच्याबद्दल आपण बघतो काय काय झालं, काय काय त्याच्यातून घडलं, आणि त्यांनी कशी त्या मुलांनी कसं रिॲक्ट केलं त्याच्याबद्दल. आणि पण तो ईश सदिक होता. आणि नंतर तो मबूल नंतर जो मोठी तो पूर आला, त्याच्यानंतर आपण नोआखची मबूल बोलतो, ती नोआखच्या नावाने बोलतो आपण, नाही का ती, का, कारण मे नोआह बोलतो, द वॉटर्स ऑफ नोआह. नोआखच्या नावाने पुराबद्दल बोलतोय, ज्याच्यामध्ये तो त्याच्यामुळे तो आपला पूर्वज, तो आपला साबा, आणि त्याला कवच द्यायच्या ऐवजी आपण त्याच्याबद्दल एवढी काही चांगली गोष्ट नाही बोलत. का? कारण थोडक्यासाठी त्याचा मिस झाला पॉइंट. थोडक्यासाठी त्यांनी एक टाइम आला का तो तो स्वतःला सोडून टाकला त्यांनी. म्हणून माणूस किंवा पण किती पण काय पण असेल, त्यांनी स्वतःला त्याच्या हातामध्ये कंट्रोलमध्येच ठेवलं पाहिजे. असं नाही झालं पाहिजे का या एक दिवस मजाक करूया, सगळ्यात सोडून टाकूया. जसं एक वेळ जोक ऐकली होती, जोक खरे माणसं बोलतात. कोण कोण जातात इस्रायलला वरून इंडियामध्ये आणि बोलतात आता मी वेकेशनवर आलोय. म्हणजे मी असे कोण कोण बोलतात का ते तो वेकेशनवर गेलाय आणि त्यांनी वेकेशनमध्ये कशरूत नाही, शब्बात नाही, काय नाही, वेकेशनवर आहे. वेकेशन, ह्याला वेकेशन नाही बोलत, त्याच्या ह्याला प्रिकात ओल बोलतात. म्हणजे आकाश बरुकुला विसरून जायचे बोलतात. आणि त्याच्यामध्ये जो माणूस स्वतः लॅखपित करतोय त्या गोष्टींबद्दल, कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकतो आणि कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये नाही कॉम्प्रोमाइज करू शकतो, ते विचार केला पाहिजे. शब्दातमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करू शकत, कशरूतमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. जो माणूस मिनियानमध्ये नमाज करतो, आता तिकडे मिनियान नसेल मग प्रॉब्लेम आहे ना, हॉन राईट, बरोबर आहे, पण त्याच्या पण बाकीच्या गोष्टींमध्ये तो कॉम्प्रोमाइज नाहीच करू शकत. तर ते त्यांनी काळजी घेतली पाहिजे. त्या गोष्टींबद्दल. जरी पण तो वेकेशनवर चाललाय, तर नोआख वेकेशनला गेला. नोआख वेकेशनवर गेला, पण तो 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 विसरून गेला त्याचा मेन. तो त्या पण ती गोष्ट तोरामध्ये लिहिली आहे, आणि त्याच्याने किती किती खराब गोष्ट आहे, आणि ती किती. मग आपण अव्राम अभिनू नंतर जी जो आपण अब्राहम अविनूचे मुलं आहोत असे मानले जातो. पण नोआख, तो तर सगळ्यांचा सावा आहे, तर सगळ्यांना त्याच्यापासून सर्व आले. पण तरी सुद्धा तो पॉइंट मिस झाला. तिकडे तो मिस झाला, त्याच्यात तो एक मोमेंटसाठी तो स्वतःला विसरून गेला. आणि त्याची चूक आपण शिकू शकतो का आपल्या हातून नाही झाली पाहिजे. आणि वेलाप शिमून त्या लवकर शिवरे शिवरे बेजात असेम गिमारावर आपण आपण हा शिवरे एंड करूया इकडे. आफ्टर आपण जसं ऑज ऑलवेज वी डू ए स्मॉल प्रेयर. त्यामुळे प्रेयर बोलूया आणि शिवर एंड करूया. एम, तर या ओके. ए, तुम्ही त्यांच्या स्क्रीन बघू शकता तो. फिला जो पण कंटिन्यू करतोय तो आता अभ्यास करायला, गेमाला तो नंतर पण बोलू शकतोय. पण आता आपण इकडे मिशनाचा शिवर एंड करतोय म्हणून आपण बोलूया. מודני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים, אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים, אני עמל ומקבל שכר והם עמלים, ואינם מקבלים שכר, אני רץ והם רצים, אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת, שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה, לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So with this small prayer, we finish the shiur. So Bezat Hashem, I wish you all Chodesh Tov. Have a great Chodesh. Also Shabbat Shalom. आणि שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. Thanks a lot for being with us, learning together. आता गेमारचा शिवर असं सगळ्या पुरुषांसाठी. सो कंटिन्यू करा. आणि मराठीमध्ये शिवरी मिळतात, इट्स अ बिग बिग स्कोत, इट्स अ बिग मेरिट.
प्रत्येक माणसाने त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि ऑफकोर्स लिगवो इतिमले तोरा जो फिक्स टाईमला जो अभ्यास होतो इकडे, तर इट्स इट्स अ बिग स्कोप, इट्स अ बिग मेरिट. आणि प्रत्येक माणसाने त्याचा फायदा घेतला पाहिजे. आणि जो मेसुरूतने फेशने तुम्ही येता, जे पण किती गोष्टी सॅक्रिफाईस करून तुम्ही थोडासा लेक्चर अटेंड करता, ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि स्वतःला शाबासकी दिली पाहिजे का थोडासा अभ्यास करायला अपॉर्च्युनिटी मिळते, त्याच्यासाठी पण तो जरा बोललं पाहिजे. आणि स्वतःला शाबासकी दिली पाहिजे का तुम्ही अटेंड केले शिवरीम. תודה רבה, חודש טוב וכל טוב ושלום שלום. Thank you. בשמחה רבה, my pleasure. טוב, חזק וברוך, חודש טוב הרב. בעזרת השם, Thank you very much. रविवारपासून आपले इस्रायल वरनं जे लोक शिवर बघतायत